आपल्यासोबत यवतमाळ वाशिम मतदारसंघातून महाविकास आघाडीचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय देशमुख आहेत। संजयजी, निवडणुकीचा दिवस आहे, निर्णायक दिवस आहे, तयारी पूर्ण आहे? माझी तयारी पूर्ण आहे। परमेश्वराची कृपा आणि आमच्या कार्यकर्त्याची मेहनत या ठिकाणी अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि मला अशी आशा आहे की ज्या परिस्थितीनुसार मी यवतमाळ वाशिम दोन्ही जिल्ह्यामध्ये फिरलो, अतिशय चांगलं वातावरण त्या ठिकाणी दिसलेलं आहे मला। यवतमाळ वाशिम गेले 25 वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। आता दोन्ही शिवसेना समोरासमोर आहे आणि पुन्हा एकदा तो बालेकिल्ला शिवसेनेकडेच राहील। मात्र कुठल्या शिवसेनेकडे जाईल याचा निर्णय आज मतदारांना घ्यायचा आहे। नाही, आमची शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, त्यांची शिवसेना म्हणजे गद्दारांची शिवसेना आणि या भागातील तमाम जनतेला अतिशय त्यांच्याबद्दल गद्दारी केल्यामुळे राग आहे आणि बाहेरचा उमेदवार असल्यामुळे ज्या उमेदवार त्यांनी दिलेले आहे त्या बाहेरच्या आहे आणि त्यांनीसुद्धा त्यांच्या मिस्टरनी सर्व काही उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी सर्व दिल्यानंतरसुद्धा त्यांनी गद्दारी केली। त्याच्यामुळं लोकांमध्ये फार ती चीड निर्माण झालेली आहे। तुमचे जे स्पर्धक उमेदवार आहेत राजश्री पाटील, तुम्ही त्यांना बाहेरच्या संबोधतायत, ते स्वतःला माहेरच्या संबोधतायत। बाहेरच्या किंवा माहेरच्या असाच वाद आहे? नाही, माहेरच्या जरूर आहेत ते, परंतु शेवटी सर्वसामान्य जनतेला असं वाटते की आपला खासदार आपल्या भागातलाच असला पाहिजे। कारण दिग्रस आपल्या यवतमाळ जिल्ह्याकरांचा अनुभव वाईट आहे। अनेक लोक बाहेरून आले आणि या ठिकाणी निवडून आले, त्यानंतर त्यांनी संपर्क लोकांशी ठेवला नाही। त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेला असं वाटतं की कोणत्याही पक्षाचा व्यक्ती असो त्याला असं वाटतं की बा आपल्याच भागातला उमेदवार असायला पाहिजे, असं त्यांचं गावागावात फिरत असताना माझ्या निदर्शनास आलं। म्हणून लोकच सांगतात की हे बाहेरचा उमेदवार आहे, आम्ही बाहेरच्या उमेदवाराला मतदान करणार नाही। 5 वेळच्या खासदार भावना गवळी आणि दुसरे जे मातब्बर नेते आहेत त्यांचे पक्षाचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यातील जो वाद आहे तो ऐतिहासिक वाद आहे आणि तो तुमच्या पथ्यावर पडेल असं वाटते का? नाही, त्यांचा काय वाद आहे हे मला माहीत नाही। त्यांचा वाद चालूच राहते, परंतु त्या वादात मला पडायचं नाही। परंतु गेल्या 5 टर्मपासून भावनाताई या ठिकाणी निवडून आल्या होत्या, परंतु त्यांची तिकीट कापून सर्वे बरोबर नाही असं भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे। परंतु मग या नवीन ज्या उमेदवार दिल्या त्यांचा सर्वे कुठून आला? ह्या सर्व गोष्टी आहे, तर तरी ते दिग्गज वगैरे काही नाही। त्यांच्या मागं बाळासाहेब ठाकरेचं नाव असल्यामुळे, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव असल्यामुळे ते दिग्गज होते। आता काही दिग्गज वगैरे काही राहिलेले नाही। हा संपूर्ण कापूस उत्पादक बेल्ट आहे। कापूस उत्पादक शेतकऱ्यांची एक नाराजी असल्याचं सांगितलं जातं। प्रचंड नाराजी आहे, प्रचंड नाराजी आहे। म्हणजे आमच्या शेतकरी बांधवाचा 11,000 रुपये क्विंटलनं 2 वर्षापूर्वी कापूस विकला, आज 7,000-7,500 रुपये भाव आहे। 2 वर्षापूर्वी सोयाबीन 6,000 रुपये क्विंटलनं विकलं, आज 4200 रुपये सोयाबीन आहे। एवढा हवालदिल आमचा शेतकरी बांधव झालेला आहे की शेतकऱ्याचा पुत्र आणि शेतकरी हे तर भारतीय जनता पार्टी किंवा मिंदे गटाच्या लोकांना मतदानच करणार नाही आहे, अशा प्रकारचं चित्र ग्रामीण भागामध्ये आहे। प्रचंड नाराजी आहे, महागाई खूप वाढलेली आहे, प्रचंड बेरोजगारी आहे। त्याच्यामुळं यावेळेस असं निदर्शनास आलं की शेतकऱ्यांमध्ये कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, जातपात धर्मभेद विसरले लोक आणि यावेळेस आपल्या शेतकऱ्याच्या मालाला ज्यांनी भाव दिला नाही त्यांना यावेळेस मतपेटीतून धडा शिकवायचा आहे, असं मला तरी निदर्शनास फिरत असताना जाणवलं। जरी राजकीय गुपित म्हणता येईल तरी मी विचारतो, गेल्या काही दिवसात भावनाताई गवळींशी काही प्रत्यक्ष संपर्क झालेला आहे? काही राजकीय चर्चा झालेली? नाही, भावनाताईशी वगैरे माझा संपर्क झाला नाही, काही खोटं सांगण्याचं कारण नाही। त्या ताईशी संपर्क मी सुद्धा केला नाही, त्यांनी करायचा प्रश्नच नाही। मी माझी लढाई आमचे सर्व शिवसैनिक बांधव आणि या भागातील तमाम जनता, काँग्रेस, राष्ट्रवादी, आप आणि मित्रपक्ष हे सर्व कार्यकर्त्यांना घेऊन धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची ही लढाई आहे। प्रचंड धनशक्तीचा वापर त्या ठिकाणी होत आहे, हे अनेक लोकांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे। त्याच्यामुळं आमची ही जनशक्ती प्रामाणिक, इमानदार आणि म्हणजे गेल्या 15 दिवसापासून रात्रंदिवस मेहनत करत आहे। तर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई आहे आणि आमचे कार्यकर्ते मेहनत करत आहे। नक्कीच विजय जो आहे तो आमचा होईल असा विश्वास जे आहे ते संजय देशमुख व्यक्त करतात। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, डिग्रस, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।